सागराचे पाणी कधीही आटणार नाही, भीमाची आठवण कधी मिटणार नाही. अरे एकच जन्म काय, 1000 जन्म घेतले तरी बाबासाहेबांचे उपकार कधीही फिटणार नाही, कधीही फिटणार नाही. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त थोडक्यात असे भाषण बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य समाजाची अस्मिता गाजवणारे पहिले महामानव होते. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रावजी आंबेडकर असे होते. समाजातील विषमता दूर करून समानता प्रस्थापित करणे यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वाहिले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानाचे शिल्पकार आहे. त्यांनी भारताला सर्वात मोठे समतावादी संविधान दिले. महाड चौदार तळे सत्याग्रह, खेळण्याचा हक्क आणि मंदिर प्रवेशासाठीच्या चळवळींच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक क्रांती केली. त्यांच्या विचारांनी भारतातील अनेक वंचित घटकांना जगण्याची नवी दिशा मिळाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्याच्या मार्गावर चालणारे खरे मार्गदर्शक होते. भ्रष्टाचार, अनिती, अन्याय व अत्याचारांस प्रखर असा विरोध त्यांचा होता. जातीभेदाच्या ते विरोधात होते. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली कीड असे ते म्हणत असत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिक्षणाला अधिक महत्त्व देत असे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे शस्त्र आहे असे ते समाजाला पटवून देत. त्यांनी आयुष्यभर दीनदलितांच्या न्याय आणि हक्कांसाठी संघर्ष केला. श्रमिक, महिला आणि दलितांच्या हक्कांसाठी त्यांनी आंदोलन केले. डॉक्टर बाबासाहेबांनी देशबांधवांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा अशी शिकवण दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय इतिहासातील एक महान व्यक्तिमत्व होते. दुर्दैवाने त्यांनी 6 डिसेंबर 1956 रोजी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम. जय भीम, जय भारत. धन्यवाद.